नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चौथ्या श्रावण सोमवारच्या मंगलमय शुभेच्छा. महादेवांचे रूप अत्यंत साधे, वाघाच्या कातडीवर बसलेले, भस्माने अंग माखलेले, गळ्यात नाग आणि हातात त्रिशूल. पण या साध्या रूपात संपूर्ण विश्व सामावलेले आहे. प्रत्येक सोमवारी अर्पण केलेले बिल्वपत्र म्हणजे भक्तीची अर्पण फुले आणि पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे प्रेमाची गंगा. महादेवांशी नाते जोडले की भक्ताला कायमची सोबत मिळते. जो शिवाचा त्याचा शिव. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा, समाधानाचा संगम. या पवित्र महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा करण्याचा योग आला. हे माझ्यासाठी परम भाग्य आहे. महादेवांशी माझं नातं केवळ देव आणि भक्त असं नाही, तर जिव्हाळ्याचं आत्मिक नातं आहे. प्रत्येक सोमवारी केलेल्या या पूजेमुळे मनाला मिळालेली शांतता, समाधान आणि आनंद शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. आज या श्रावणातील शेवटच्या सोमवारी पूजन करून असं वाटतंय की जणू आयुष्याला नवीन ऊर्जा, नवीन दिशा मिळाली आहे. महादेवांच्या चरणी अर्पण केलेल्या या भक्तीमुळे मन अधिक शुद्ध, अधिक समृद्ध आणि अधिक समाधानी झालं आहे. श्रावण संपला, पण शंकराशी असलेलं हे नातं, ही भक्ती आणि ही आत्मिक अनुभूती कायम मनामध्ये राहणार आहे. हर हर महादेव. धन्यवाद.